आगामी निवडणुकांचं बिगुल वाढला असून आता बीड जिल्ह्यामध्ये देखील 6 नगर परिषदांमध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। मी सध्याला बीडच्या गेवराई मतदारसंघामध्ये उभा आहे। याच मतदारसंघामध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर पंडित विरुद्ध पवार अशी एकंदरीत निवडणूक पाहायला मिळालेली आहे। मी नागरिकांसोबत संवाद साधणार आहे। आगामी निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, नगर परिषदेच्या निवडणुका आहेत। या निवडणुकांकडे तुम्ही कसं बघता आणि काय नेमकं वातावरण असणार आहे इथलं? काय काय बोलावं काय वातावरण काय नेमकं? वातावरण काय काय तुमची समस्या काय आहे? हे काय ट्रॅफिक जाम होती गेवराई शहरात, कुणी लक्ष देत नाही। बऱ्याच अडचणी त्या लोकांना ती ट्रॅफिक आहे, तुम्हाला दिसत नाही काही? बघा लोकांनी कसं जावं येशीच्या आतमध्ये, दुसऱ्या शहरात जाता येत नाही। यावर्ष इलेक्शन चांगलं हेच होणार आहे। इलेक्शन म्हणजे दोन्ही पार्ट्या सारख्या असल्यामुळे जामच होणार। कोण काय वाटतं तुम्हाला? कोण काय वाटतं? आता कोण चेहरा का? आता बरेच चेहरे आहेत, आता काय आता लोकांच्या हातात आहे काय? पवार आहे तिकडं, दाभाड्यांचं नाव चर्चेत आहे। आपण त्याला ते माझ्या सांगण्यावर काय होणार? जे लोक जे बटन तुमच्या दाबते मनात काय? त्यांच्यात तुमच्या मनात काय? आमच्या मनात काहीच नाही। आता दोन्ही सारखे आम्हाला आता काय दोन्ही मतदान एकच होणार आहे? मतदान एक होणार, पण ते तिथं कोण बटन दाबतंय आणि कोण काय करते, कोण काय बघत आहे? काहीतरी अंदाज काय वाटतं तुम्हाला? अंदाज काय आम्हाला काय? आता काय समजा गावातले संबंध असल्यामुळे काय अंदाज सांगता येत नाही। आता हे समजा आमची काय वाटतं यावेळेची निवडणूक कशी असणार आहे? कोण नेमकी इथं बाजी मारेल? सध्याची परिस्थिती बघितलं तर स्टँड आमदार आदरणीय विजयसिंह पंडित त्यांचं कार्य जर बघितलं आपण, आता या 11 महिन्यात त्यांचा काळ झालेला आमदार होऊन, असं वाटतंय 11 महिन्यात त्यांची जी स्पीड कामची बघता गेवराई शहरामध्ये जे लोक जनता आहे तर ते वेगवेगळे उद्घाटन आणि काम केलेले कामाचा दर्जा हे पाहून, त्यांची स्पीड पाहून मला वाटतं ह्या वेळेस नगरपालिकेची पलटी हे 100% नक्की उमेदवार कोण येऊ शकतो? उमेदवार भरपूर आहेत, त्यांच्याकडून उमेदवार भरपूर आहेत। या अवघ्या 1-2 दिवसात ते उमेदवार पण महेश दाभाडे यांच्या पत्नीचं नाव समोर होतं। खूप चांगलं राहील। शहराचे 24 घंटे लोकांमध्ये आहेत। अहोरात्र समजा 2 वाजता बी एखाद्या माणसाने किंवा एखादा कुणाची अडचण असली, त्यांनी जर त्यांना फोन लावला, नक्की ते त्याचे प्रश्न सोडवायला ते नक्की ते ते नगराध्यक्ष होते ना? नगराध्यक्ष होते तर लोकांनी त्यांना काम करताना पाहिलं ना। त्यांनी त्यांचं काम पण आहे लोकांमध्ये। पक्ष बदलेला आहे, पक्षमध्ये त्याचं काय नाही, वैयक्तिक ते चांगलं आहे। आज जे आहे तो स्टँड आमदार विजयसिंह पंडित आदरणीय अमरसिंह पंडित साहेबांचं चांगलं आहे। कसे बघताय आगामी नगर परिषदेची निवडणूक? अनेक काळानंतर निवडणूक होती, या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघताय? आश्वासक चेहरा कोण काय होऊ शकते यावेळेस? त्यावेळेस नवीन चेहरा आलेला आहे, गीता भाभी। यांना खूप प्रतिसाद आहे गेवराईतून। त्यांच्या नावाला कुठलाही बट्टा आतापर्यंत लागलेला नाही। गेल्या वर्षी सुद्धा त्यांच्या ताब्यात नगरपालिका असताना खूप विकास झाला गेवराईचा, त्याच्यामुळे त्यांना साथ सोडली पण त्यांची। दाभाडेंनी साथ सोडून देणे, असे साथ सोडणारे खूप जण आहेत। त्यांच्या मागच पळत बसणार आहेत काही, त्यांच्या जीवावर निवडणूक राहते का कधी? त्याचा काही इफेक्ट होणार नाही। जनता खूप हुशार आहे गेवराईची आणि बरोबर कोल देणार। मात्र आपण बघू शकतो या निवडणुकीमध्ये इकडे पवार विरुद्ध पंडित अशी निवडणूक होईल असं वाटलं होतं, मात्र पवार विरुद्ध दाभाडे अशी निवडणूक पाहायला मिळते। नाही, असं काही नाही, ते स्टंटबाजी आहे मधात कुठतरी। असं काय होणार नाही, काही नाही। तुमचं काय मत? काय तुमचं मत? म्हणजे सरळ सरळ बाळराजे दादा यांचं पॅनल येणार, एक मताने येणार। काही आतापर्यंत मागायला बघा इतिहास, त्यांचं एक सीट आलेलं आहे, बाकीचे पूर्ण सिटी काढी आलेली। काय इथल्या गेवराई मधल्या समस्या काय आहेत? समस्या सुटल्यात का सगळ्या? समस्या पूर्ण सुटलेल्या आहेत, समस्याचं काही राहिलेलं नाही। आता म्हणले की स्टँडिंग आमदारांनी काम चांगलं केलंय, काही लोक इथले म्हणले आता 11 महिने झाले त्यांना, समजा काय काम करणार आहेत 11 महिन्यातच? असं थोडं काही। आता हे 10 वर्ष आमदार होते, यांनी कुठं रस्ता काम करण्याचं कुठं ठेवलेलं नाही, काही नाही। गेवरा तालुका बघा आमचा, गेवराई बघा शहर कसं आहे, कसं नाही, निर्मळ झालं, स्वच्छ सुंदर। कुठं कामावर खुश आहेत? खुश। नक्कीच आपण बघू शकतो कशा पद्धतीची निवडणूक होणार आहे यावेळेस, काय तुम्हाला वाटते नेमकी? ही निवडणूक गेल्या कित्येक टायमिंग पासून गेवराई नगर परिषद व पवार कुटुंब, कारण पवार कुटुंबाने गेवराई नगर परिषदला आईची उपमा दिलेली आहे। एक आईची सेवा कशी करायची बाळराजे दादांनी व लक्ष्मण अण्णांनी व गीता भाभींनी गेल्या कित्येक टाइम मध्ये शहरास दाखवून दिलेला आहे। स्वच्छता चांगली गेवराई शहरात अबाधित आहे। गेल्या 15 वर्षापासून ही नगर परिषद गेवराईच्या पवार कुटुंबाच्या ताब्यात आहे। कशामुळे? त्यांचं बाळराजे दादांची एक संकल्पना 2006 पासून त्यांनी सुरुवात केली, त्याच्यानंतर 2011 असेल, 17 असेल,
हे पूर्ण 3 टर्म पवार कुटुंबाकडे नगर परिषदची सत्ता आहे. येणाऱ्या पूर्ण स्वच्छता असेल, लोकांची अडीअडचणी असतील, गीता भाभी हा एकदम आश्वासक चेहरा आहे महिलेमधून. कारण गीता भाभी ह्या 24 तास उपलब्ध असतात. सकाळी 5 वाजल्यापासून त्यांचा दिवस चालू होतो. त्या महिलांमध्ये, माणसांमध्ये. माझ्यासोबतले व्यापारी आहेत, कसं बघताय निवडणुकीवर कोण बाजी मारण? कारण आता निवडणूक आठवड्यासाठी होणार, कारण बऱ्याच दिवसानंतर निवडणूक होती. कोण काय तुम्हाला काय वाटते? सांगू शकत नाही, पारड तिघाचंही जड आहे. पण आता पंडित बदामराव पंडित आणि बाळराजे पवार एकत्र आले, काय परिणाम होईल याचा? ते जनतेच्या हातात आहे, जे ठरवतील ते जनता. तुमचं काय मत आहे? गेवराई म्हणून तुमचं मत काय असणार आहे? गेवराईमध्ये कोणाचं पारडं जड वाटतंय आपल्याला? सध्या काही सांगू शकत नाही, जड तिघाचं बी वाटतंय. 2-3 दिवस शिल्लक आहे, उमेदवारी अर्ज करायला. होय, काय कशी होईल निवडणूक? समस्या काय तुमची इथली? समस्या भरपूर काही आहेत. काय काय व्हायला पाहिजे गेवराईसाठी? गेवराईसाठी काय भरपूर काही विकास व्हायला पाहिजे, आणखी विकास झाला नाही? नाही झालेला. कसं बघता ही निवडणूक? कारण नवतरुणांना काम मिळालं पाहिजे. बेसुशिक्षित तरुण जे आहेत पाहायला गेलं तर काम मिळत नाही, हाताला रोजगार मिळत नाही. कसं बघता याकडे निवडणुकीकडे कसं बघताय? निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे. आपल्या गेवराईमध्ये भरपूर असे प्रश्न जे लोकांना रोजगार वगैरे, ज्या युवकांना रोजगार पाहिजे. युवकांना फक्त राजकारण न करता कोणताही नेता असो, कोणताही पक्ष असो, फक्त युवकांचे जे प्रश्न आहेत, ज्या अडचणी आहेत त्या सोडवल्या पाहिजे, बाकी काही मी नाही. आता म्हटलं विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे, मात्र आतापर्यंत बीडमध्ये तर जातीच्या मुद्द्यावर निवडणूक होती. नाही बघा, जातपात पाहून नाही. आता कसं आहे, जे सुशिक्षित समाज आहे तो जातपात न पाहता फक्त विकास काय असतो तेच लक्ष देतो. सर्वसामान्यांच्या मालाला भाव मिळतोय का? इथे लोकांचे कामं होत आहेत का? लोकांना कामं केली जातात का? मतं मागायच्या वेळेस लोक देऊन पाय पडतात. नाही ते आता भावाचं काय, म्हणजे स्थानिक लेवलला काही नसतंय. जे राज्य लेवलला आहे त्यांचा विषय आहे ना भावाचा. तुम्हाला कामं मिळतात ते काम होतात की इथं? नाही, कामं आहेत, परंतु कसं आहे माहिती का, जे उदाहरणार्थ काय माहिती का, आपल्या गेवराई शहरामध्ये, गेवराई तालुक्यात MID सारखे प्रकल्प यायला पाहिजेत, जेणेकरून युवकांना रोजगार मिळेल. कोण इथे पवार बाजी मारतील का पंडित बाजी मारतील? नाही, जे विकास करतील ते बाजी मारतील. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक हो, विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक होणार आहे. कसं बघताय? कारण अनेक कार्यकाळ जे की बाळराजे पवार असतील किंवा इथले पाठीमागचे आमदार लक्ष्मण पवार यांची नगर परिषद म्हणून इकडे पाहायला जातं. यावेळेची निवडणूक कशी असणार आहे? यावेळची निवडणूक पूर्णपणे विजयराजे भैयासाहेब यांची असणार आहे. अमरसिंह पंडित साहेब राष्ट्रवादीची काम आहेत, त्यांचे काम आहेत, भरपूर तालुक्याचे आमदार आहेत, काम आहेत त्यांचे, काम करणार आहेत. त्याच्यामुळे पण त्यांना काही नगर परिषदेमध्ये यश मिळायला पाहायला मिळेल? नाही नाही, आता सगळ्यांनाच यश थोडीच भेटलेलं, सगळे असेच आहेत ना, स्ट्रगल करूनच आहेत ना. यावेळेस 100% यश. कोण आहे त्यांच्याकडे? चेहरा कोण आहे? महेश लाभडे. गेल्या वेळेस ते लक्ष्मण पवारांकडे होते. नाही ते कुठं बी आता ते गेल्या वेळेस आता इलेक्शनला म्हणले आम्ही BJP सोडली, आम्हाला बसायचं नाही, उठायचं नाही यांच्यात. आता ते BJPत गेले. काय असतं त्याला, काय राजकारण नाही. मला महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे, बदामराव पंडित आणि बाळराजे पवार एकत्र आले, काय परिणाम? काहीच फरक पडणार नाही, काहीच नाही. मेन पॉवर अमरसिंह पंडित साहेब. काय मुद्दे तुमच्याकडे? काय मुद्दे? हेच विकासाचे मुद्दे जे राहिले, आम्ही कामं करणार आहेत, जे नाही झाले ते कामं करणार आहेत, आम्ही सगळ्या गोष्टी करणार आहेत. आमचे विकासाचे मुद्दे तुम्हाला भेटून लोक जातात. म्हणतात की पवारांनी भरपूर कामं केली. तर ते लोक म्हणतात, लोकांचं काय, लोकांना असतं काय? आता आम्ही म्हणतो आम्ही कामं केले, आम्ही काम करणार, केलेत. लक्ष्मण अण्णा यावेळेस आमदार होते, त्यावेळेस त्यांच्याकडे सत्ता होती. आता तुम्ही म्हणतात की महेश दाभाडे यांचा चेहरा आहे, मात्र ते बी गेल्या वेळेस निवडणुकीमध्ये होते, निवडून आले होते, त्यांचे कामं आवडले नाही ना, त्यावेळेस काम आवडलं नाही, ते त्यांच्याकडे होते त्यावेळेस. आता इकडे आल्यावर कामं चांगले करणार. इथला माहोल काय आहे? जनतेचे कामं होतात का? काय प्रश्न आहेत? आमचं काम मी 2002 पासून तिथं राहतो. आतापर्यंत तिथं नाली नाही, तिथं रोड नाही. एक बाईची मौत झाली होती, एका बाईची मौत झाली होती, त्याच्यावर पोते घालून असा घेऊन गेले त्याला. तिथं रिक्षा जात नाही, गाडी जात नाही, असं इतकं चिकून असतं, इतका घुटण्याबरोबर. तुम्ही चला, आता तुम्हाला दाखवतो का फोटो टाकायचं तिथले. आता हत्यासारखं बीडची परिस्थिती काय, ते कामगार जे करणार ते येणार, त्याला सांगून आम्ही तुम्ही काम करतात, आम्ही तुम्हाला मतदान करू, नाही तर नाही करणार, आमच्या घरी येऊ बी नका असं सांगणार. आता 2002 पासून किती वर्ष झाले सांगा ना तुम्ही? किती मेंबर आले तिथं मोमीनपुरेमध्ये, ते मोहम्मद कॉलनीमध्ये आतमध्ये किती मेंबर आले? मुजीर होते, हे होते, कुणी काय केलं नाही आमच्या घरापाशी. मग कोण आहे? पर्याय कोण आहे? आता पर्याय कोण आहे? आता बघू, आता तिथं त्याला धरून सांगू, तेव्हा तू काम करतो तर तुम्हाला देऊ,
क्षीरसागरांकडे कसं बघता, कारण क्षीरसागर संदीप असतील किंवा योगेश क्षीरसागर असतील? हे तसं कसं नाही, जे काम करण त्यांच्याला मतदान करू, ते कुणी बी असू. मग आजपर्यंत काम झालं नाही का? मी सांगतो काय तुम्हाला, 2002 पासून आतापर्यंत तुम्हाला आता माझ्या बरोबर चला, तुम्हाला दाखवतो. अध्यक्ष भारत भूषण क्षीरसागर होते, पण त्यांच्याकडून कामं झाले नाही. आतापर्यंत नगर कुणी बी नगराध्यक्ष आला तर कुणीच केलं नाही तिथपर्यंत, आतापर्यंत तिथं काम झाले नाही. झालेच नाही. मी तुम्हाला चला आता दाखवतो. काय या नवतरुणांना कामं मिळाली पाहिजे. आता इथली बीडची परिस्थिती काय आहे सध्याची? मुळात मला काय वाटतं माहिती आहे का, की आजचा हा जो काही मताधिकार आहे आणि जो मतदाता आहे हा हुशार आहे, प्रगल्भ आहे. त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करावं, विकासाच्या मुद्द्यावर मतं द्यावी. आणि योगेश क्षीरसागर असेल किंवा संदीप क्षीरसागर असतील, हा जो विषय राजकारणाचा असेल, परंतु या बीडच्या वर्तुळामध्ये ज्या प्रकारे विकास झालेला आहे का, त्या विकासावर जर मत झाली तर मला वाटतं की होईल. आणि आता प्रगल्भतावती मतदार आहे, जाती धर्मावर जे मतदान होतंय, जाती धर्मावर जे करू पाहत आहे, हे कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे. इथल्या तरुण युवकांनी समोर आलं पाहिजे. आणि हे जर तरुण युवक समोर जर आले तर मला वाटतं विकासाच्या मुद्द्यावर राजकारण व्हायला हवं. हे राजकारण धर्म किंवा जात किंवा पंथ यावर नसायला हवं. कसं बघता, कारण बीडमधली निवडणूक पाहायला गेलं तर जातीपातीच्या मुद्द्यावर होती, विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक झालेली बघायला पण मिळत नाही आम्हाला. नाही, मुळात बीड काय माहिती आहे का, बीडला इथल्या मीडिया ट्रायलवाल्यांनी बिहार केलंय, परंतु आमचा राजकारण असेल किंवा आमचा मतदार असेल तो जातीपातीच्या आधारावर कधी देत नाही. आम्ही संग्राम देशमुखला हाणून पाडलंय, सलोख्याच्या परिषदेने आम्ही त्याला हाणून पाडला आणि आम्ही सांगितलं की आम्ही सगळे सलोखादारी आहोत. आमचा इथला युवक हा मतदार हा विकासाच्या मुद्द्यावरच मतदान करणार, हा कुठल्याही जाती धर्मावर करणार नाही. आणि तो युवक जो जाती धर्माच्या करेल तो आपली जो काही भविष्य आहे तो अंधारात असेल. बीडचं वातावरण बघितलं तर क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर पाहायला मिळते. कधी योगेश क्षीरसागर, कधी संदीप क्षीरसागर, तर कधी जयदत्त क्षीरसागर. यावेळेची निवडणूक कशी असणार आहे? मला एक वाक्य जर सांगायचं झालं तर जयदत्तांना ज्याच्या पारड्यात असतील त्याचा जे पारडा असेल तो जड असेल, परंतु सध्या तरी कोणाची घडी बसलेली नाही आणि बसणार आहे का ही काही स्थिती मला तरी वाटतं की अजून क्लिअर नाही आहे. तुम्ही जाणकार आहात, तुमचं उपयोग आहे. कसं बघता, काय तुमचा राजकीय अनुभव काय असणार आहे? तुमचा राजकीय अनुभव आपल्याला जास्त नाही, पण नगर परिषदेत ड्युटी केली मी. ड्युटी केल्याच्या नंतर काय आम्हाला टायमाला पगारही भेटत नव्हतं, काहीच नव्हतं. आता पेन्शन भेटत नाही टायमाला बी. काय होईल यावेळी? काय होईल? माझं अडूसात. नक्कीच या ठिकाणी बघितलं गेलं तर कसे बघताय निवडणुकीकडे? कारण लोकांचे काम होतात का, जनतेचे काम होतात का? तुमचे प्रश्न काय सर्वसामान्यांचे? सर्वसामान्याचे काय, पूर्ण बीड जिल्ह्याचा विकास अर्धवट पडलेला आहे. ते एवढंच ते राज्यकर्त्यांना एवढंच सांगायचं की बाबा तुम्ही मत मागण्याऐवजी पहिले विकासाकडे लक्ष द्या, नंतर जे आहे ते मत मागायला तुम्हाला बी चांगलं वाटतं आणि मत द्यायला आम्हाला बी चांगलं वाटतं. शहराचा काय विकास न करता नुसतं जे गाजे वाजे करायचे, डिजिटल बोर्ड बनवायचे, मोठमोठे कारण सभा घ्यायची, याच्यात काही अर्थ नाही. काय बीडमधली परिस्थिती काय होईल? बीडमध्ये तुम्हाला काय होईल त्यावेळेस? बीडमधली काय पहा ना तुम्ही, आता ते हे रोड जे त्यांच्या पालिकेच्या समोरचाच रोड BNC ऑफिस म्हणते हे आमच्या ताब्यात नाही, नगरपालिका म्हणते आमच्या ताब्यात नाही. तिथं खड्डेच खड्डे आहे, पावसाळ्यात पाणी तिथं साचतो. पाणी साचल्यामुळे 2 व्हीलरवाले 3 व्हीलरवाले ऑटो ते अडकून पडते तिथं. ते पहिले त्यांच्या देखत जी अडचण त्यांची आहे, लोकांची आहे, त्यांना ती अडचण कळायला पाहिजे. मामा यावेळेस बघतोय प्रत्येक वेळेस बोललं जातं, मात्र क्षीरसागरच दरवेळेस येतात. मग आता क्षीरसागर सत्ता तुमच्या नाराज आहेत का? आता नाराजगीचं काय नाही हो, येण्याचं काय आहे. आता काही लोकांना ज्ञान असतो, काही लोक अज्ञानी असते, त्याच्यामुळे ते मागामोर होत असतं. पण मला एवढंच सांगायचं की बाबा कुणी या, पण आधी शहराचा विकास करा आणि नंतर तुम्ही खुर्चीवर जाऊन बसा रुबाबी. अगोदर सरकार विकास करा शहराचा. माझ्यासोबत दुसरे मामा आहेत. नाही बोला, काय काय विकास काय नाही, एका तिकडे चुलीत गेला तिकडे विकास नाही, काहीच नाही. आम्हाला काय नाही काय बोललं पाहिजे. काय नाही बाबा, नगर जाऊ तिचा. नक्कीच मामा बोलण्यास तयार नाहीत, नको म्हणतात बोलायचं. मात्र बीडमधली सध्याची परिस्थिती बघितलं गेलं आणि इथलं राजकारण पाहायला गेलं तर संदीप क्षीरसागर विरुद्ध योगेश क्षीरसागर. आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर या ठिकाणी या निवडणुकीमध्ये अनेक कार्यकाळानंतर या निवडणुका होतात. मात्र यावेळेची निवडणूक थोडी आगळी वेगळी असणार आहे, कारण आम्हाला नवीन चेहरा हवा आहे असं इथल्या मतदारांचं म्हणणं आहे किंवा सांगणं आहे. मी आणखी काही लोकांसोबत चर्चा करणार आहे. इथले काही नागरिक आहेत, इथले काही 15-16 साल से यहाँ पे पोस्ट ऑफिस को रास्ता भी नहीं दिए, दुकानें बांधे, गुत्तेदार को वहाँ पे पाबंदी है. विकास यही है क्या नगर पालिका का?
गाँवठान की ज़मीन में से पोस्ट ऑफिस, पासपोर्ट ऑफिस और टेलीफोन ऑफिस, उनको गाँवठान में से ये नगर पालिका रास्ता नहीं दी थी और उनके दुकानें 22 दुकानें तोड़ के कोर्ट का आदेश बोल के तोड़े, वो झूठा आदेश था। तो किसने किया है, किसने किया या ये किसने? सब नगर पालिका ने किया। कौन नेता कौन है? नगर पालिका के सब नेता उसमें शामिल है। ये सब ऐसे काम विकास के कर रहे। आज वो दुकानें बांध रहे थे, दुकानदार के 22 लोग पेट भर रहे थे, वो दुकानें तोड़े गई, गाँव ठान पे की दुकानें, और इन्होंने विकास बोल के बांधने लगे। हम ऊपर दुकानें देते, नीचे लोगों को पार्किंग रखते। ये सब 16 साल से पड़ा हुआ है। ये कौन इस बार कौन चुनकर आएगा? इस बार अभी इसका कोई टोटल नहीं लगता। अभी कोई भी आगे माहौल क्या है? भीड़ का माहौल क्या है? भीड़ का माहौल बहुत अच्छा है। हाँ, जिस तरह से आमदार के पीरियड में है माहौल, उसी तरह रहेगा यहाँ का माहौल। क्षीरसागर, क्या संदीप क्षीरसागर, पंडित संदीप क्षीरसागर आमदार है यहाँ के। उसके आमदार क्षीरसागर के बीड़ जिले में ज़्यादा से ज़्यादा मेंबर चुन के आ सकते, क्योंकि बीड़ शहर की आवाम ये पीछे के काम नहीं करने से बहुत नाराज़ है। और अब जो है भीड़ के माहौल में संदीप अभी और 5 साल आ सकता, ऐसा लोगों का कहना है। आवाम में जो है आज आवाम में क्यों संदीप क्षीरसागर क्यों चुनकर आएंगे? इसके पैनल क्यों चुनकर आए? क्या किया आप? संदीप क्षीरसागर उन्होंने कुछ विकास नहीं किया था और सिर्फ विकास के नाम पे ऐसे चलाते रहे लोगों को। जो आज जो शहर में पानी की तकलीफ है, लोगों को नीले पाइपलाइन लिए, फ्लैट लिए, उनको पानी नहीं मिल रहा लोगों को। आज चल के देखो मोमिनपुरा हाल, ढगे कॉलोनी, ये हाल में हर तरफ ये मसरत नगर, हर तरफ पाइपलाइन दे के रखे और पानी छोड़ते नहीं। आज नहीं, 5 साल से ये तकलीफ दे रहे लोगों को। नक्कीच बीड जिल्ह्यामध्ये या वर्षीच्या निवडणुका 6 ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुका होतात, त्याच्यापैकी बीड नगर परिषद महत्त्वाची मी सुरुवातीला सांगितलेलं आहे, कारण क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर अशी ही निवडणूक पाहायला मिळते। आणि याच बीडमध्ये MIM ने देखील गेल्या वेळेच्या निवडणुकीमध्ये चांगली बाजी मारली होती। यावेळेस देखील MIM रिंगणामध्ये उतरणार आहे, निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये दिसणार आहे। मात्र स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर विरुद्ध अजित पवार गटाचे योगेश क्षीरसागर अशी निवडणूक पाहायला मिळते का काय, की आणखी नवीन पुढे पर्याय काय निर्माण होतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र बीडमधील नाली असेल, पाणी असेल किंवा लाईट असेल किंवा रस्ते असतील, अद्यापही काही भागामध्ये विकास झालेला नाही आणि आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते किंवा त्याला पाणी मिळत नाही, अशी इथल्या नागरिकांची परिस्थिती आहे। आणि आम्हाला तात्काळ सुविधा मिळायला गेल्या पाहिजेत। आणि क्षीरसागर असो किंवा अन्य कुणी असो, विकासाकडे हे दुर्लक्ष करतात असा देखील आरोप इथल्या नागरिकांनी केलेला आहे। नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदार राजा नेमकी कोणाकडे कौल देतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।